हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या दिवसाची सुरुवात झालेली, आंघोळ वगैरे झालेली, पण आज आम्ही देवदर्शन म्हणजे गावातलेच ज्योतिबाबा, मलिक, मसोबा सगळे देव फिरणार आहेत आणि तुम्हाला पण आपल्या गावातल्या देवाचं दर्शन घडवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग आहे ना आपला शेवटपर्यंत बघा. तसा माझा डेली ब्लॉगच आहे, पण आज जरा देवदर्शन करून बाकीचे कामं करणार आहेत. तर आज कांदे पण काढायचे, तर लवकर जाऊन लवकर यावं म्हणलं. तर आता आपण आहे ना लगेच निघणार आहेत. चला तर मग मित्रांनो, पहिल्यांदा आपण ज्योतिबाबा इकडे जाणार आहेत. आणि तसं पाहिलं तर ज्योतिबाबा आपल्या घरापासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर खूप जवळ आहे. पण आता सध्याला नदीला खूप पाणी आणि बंधारे झाल्यामुळं आणि त्याच्यामुळं आपण यांना येळीवरून येणार आहेत. आणि येळीवरून काय रस्ता चांगला आहे, पण 4 ते 5 किलोमीटर अंतर वाटते. तसं आपण पोहोचलेलो आहेत नदीमध्ये. नदी पण खूप छोटी झालेली आहे, कारण बंधारे वगैरे झाल्यामुळं नदीचं खोलीकरण झालं आणि बंधाऱ्यात पाणी साठवते. तर छान आहे, शेतकऱ्याला पण त्याची मदत होते. तर आता आपण रस्ता शोधणार आहेत. रस्ता भेटलेला आहे आपल्याला, कारण खूप आता पावसामुळं गवत ते झालेलं आहे जाम. आणि इथं एक पलीकडं आहेच, पण मध्ये जरा थोडं कमी पाणी असल्यामुळे आपण तिथून चाललेलं आहे. आणि पावलवाट आहे, पण ती पण पूर्ण ओली आणि पुढं तर जाम गवत आहे. तरी पण आपण शोधत एकदम व्यवस्थित जाणार आहेत. अमोल गेला पुढं, अमोलच्या पाठीमागं मी पण आता जात आहे. आणि आपण आता लगेच मंदिरात प्रवेश करणार. फायनली मित्रांनो, आम्ही ज्योतिबाबा देवस्थान येथे पोहोचलेलो आहेत. कारण हे देवस्थान खूप जागृत आणि खूप भक्तगण ह्या देवस्थानला आहेत. कारण हे 5 गावाच्या एकदम मध्यवर्ती आणि वेशीवर येतं, त्याच्यामुळं यांची जत्रा पंचक्रोशीत खूप गाजलेली आहे. त्याच्यामुळं आणि ह्या ज्योतिबाबाचे खूप भक्तगण आहेत. कारण इथं सप्ताह पण 7 दिवसाचा असतो, त्यामुळे गर्दी फुल जाम असते. आणि आमचं बालपण इथून, आमचं गाव 1-1.5 किलोमीटर आहे पिंपळगावात, तरी पण आमचं पूर्ण बालपण इथंच या देवस्थानाच्या सानिध्यात गेलेलं आहे. कारण आमची शेत पण या शिवारात असल्यामुळं आमचं कधी वर्षातून आम्ही जर गावाला आलो किंवा प्रत्येकजण हा गावाला आल्याच्या नंतर त्या देवस्थानाचं दर्शन घेण्यासाठी अवश्य येतो. आणि यदा कदाचित ज्याला शक्य असेल तर तो जत्रेसाठी 100% येतो. कारण हे एकदम जंगलात आहे, कारण इथं आसपास थोडी पण वस्ती नाही, कारण हे एकदम नदीच्या चिकटून आहे. आता तरी थोडेफार घरं झालेले, पहिलं तरी इथं काहीच नव्हतं. त्यामुळं इकडे यायला खूप भीती वाटायची पहिली. पण जत्राच्या वेळेस इथं कमीत कमी 5 गावात येत असल्यामुळं इथं खूप गर्दी होते. तर आता आजूबाजूचा तुम्हाला मी पूर्ण परिसर दाखवत आहे. कारण जत्राच्या वेळेस आम्ही इथं पहिले खूप जाम मज्जा करायचो आणि मजा पण यायची. कारण लहानपणी मज्जाच येते कोणत्या पण आपण यात्रेत गेल्याच्या नंतर. आणि हे उन्हाळ्यामध्ये असल्यामुळे समोर सगळं खुल्लं असतं, काय पीक वगैरे काय नसतं. तर आता आपण देवाला नारळ वगैरे अगरबत्ती लावलेली आणि दर्शन पण आपलं झालेलं आहे. तर आता आपण आहे ना गावाकडं निघणार आहेत आता लगेच. ज्योतिबाबा देवस्थानचं दर्शन झाल्याच्या नंतर मित्रांनो, आपण आता मलिक बाबा या ठिकाणी जाणार आहोत. आणि आता आपण जवळजवळ तिथेच पोहोचले. हे ठिकाण आमच्याच गावात म्हणजे पिंपळगाव येथे आहे. ते पावरती डोंगरावर दिसते, ते झुडपासारखं, तिथं आपल्याला जायचं आहे. पहिलं आपण ही छोटीशी वाट दिसते तिथून जायचं, पण आता जरा पुढून जावं लागतं आणि जायला थोडा त्रासच आहे. कारण थोडायचं वर पण डोंगरावर चढायचं, तशी आपल्याला सवय, आपल्याला अजून काय एवढा त्रास होत नाही. तसा आपला फिटनेस चांगला आहे. आता आपण जवळजवळ पोहोचतो ना लवकरच. लय दम लागला आम्हाला, अयो लय दम लागत आहे, चढता पण आहे ना. मित्रांनो, फायनली आम्ही इथं मलिक बाबा इथे पोहोचलेलो आहेत. पण लय दम लागला, कारण डोंगर पळतच चढलो आम्ही. तर इथं पण जत्रा भरते, पण इथं जास्त पब्लिक जमते, कधी नाही जमत. मित्रांनो, हा पहा आमचा गावचा डोंगर आणि आमच्या पाठीमागे एक गाव पूर्ण. आणि लोक काही शेतात काम करतात. हे पण पहा, इकडं पण हे टाकी गाव आहे आमच्या गावाला चिकटून. पहिली खूप इथं मजा यायची, कारण इथं आम्ही ना गुरं चारायला घेऊन यायचो. तिथं खूप काही आठवणी
उकळीतलं पाणी प्यायचं होतं, दगडाचे खेळ खेळायचे होत, मस्त एन्जॉय. पण ते काय, त्या फक्त आता आठवणीच राहिल्यात, त्या परत येत नसतात. कारण लहानपण देग देवा हे खूप छान आहे असं मला तरी वाटतंय. मोठं होऊन ते लहानपणच आपलं छान असतं. लय दम लागलाय, आता परत जायचंय घरी, काम आहेत भरपूर. तर आता आम्ही निघतो, आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर ब्लॉग काय संपलेला नाही आपला, कारण दिवसभराचा आहे. आणि आत्ता शिक वाजलेत 9:15. तर आपला ब्लॉग राहीलच, तुम्ही शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण घरी जाऊन आता पूर्ण जेवण वगैरे सगळं केलेलं आहे ना. आता जवळजवळ 10:30 ते 11 वाजले असतील आता. आणि आता आपल्याला हे आजपासून कांदे उपटायला सुरुवात करायची आहे. आपले 30 गुंठे कांदे आहेत आणि आता सध्याला कांद्याला पण भाव चांगला आहे. तर म्हणलं आता गावाकडे आलं तर आपण पण थोडीफार मदत करूया. तर आपण पण मदत करू. काय होतं, तू दोन पकडले होय उपटायला टकाटक मधी. रुद्र काय करतोय तू? हा, बायको तर दमले बा, आयो करायला लागली लगेच. हा रुद्र, कांदे उपटितोय? सई काय करते बाळा? कांदे उपटिते होय? जमत आहेत का तुला उपटायला? मित्रांनो, आज दिवसभर काम केलेलं आहे शेतात आणि कांद्याची काढणी चालू आहे. जाम दिवसभर कांदे काढलेले आहेत, निम्मे झालेत, निम्मे राहिलेत आणि अजून पण काढणीचं काम चालू आहे. तर आता उद्या परत आपल्याला ह्या शेतात यायचं आणि उद्याच्या कामं करायचे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओला नक्की सपोर्ट करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करूया. धन्यवाद.